सदैव आपल्याचे। चोपडा येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री बबन तडवी यांच्या रुजू होण्यासंदर्भात सत्ताधारी व विरोधी दोन्ही गटात जुंप। मागील 2 महिन्यांपासून सत्ताधारी व मुख्याधिकारी यांच्यात कोणत्या न कोणत्या कारणावरून वाद होत होता। बबन तडवी हे 2 महिन्यांपासून रजेवर होते, ते आता हजर होणार याची चुणूक सत्ताधारी पक्षाच्या लक्षात येताच संविधानाच्या दिवशी राडा केला। आरोग्य सभापती सौ मीना शिरसाट यांनी स्पष्ट नकार दिला की साफसफाई कर्मचाऱ्यांनी कोणतीही साफसफाई केली नाही असे त्यांनी सांगितले। आम्ही सर्व मुख्याधिकारी बबन तडवी साहेबांच्या पाठीशी असून एक चांगला असा अधिकारी आहे, त्यांना कोणीही अडवू शकत नाही। सौ मीना शिरसाट यांनी ठेकेदार व कर्मचारी यांना विचारले असता आम्हाला नगराध्यक्ष मनीषा चौधरी यांच्या आदेशावरून आम्ही येथे सकाळपासून जमलो आहोत। कुठलाही कर्मचारी कामावर गेलेला नव्हता। मला गावातील लोकांचे फोन येत असून तुमचा कोणताही कर्मचारी कामावर आलेला नसून साफसफाई झालेली नाही असे लोकांनी सौ मीना शिरसाट यांच्याकडे तक्रार केली। सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक हितेंद्र देशमुख यांनी असे सांगितले की नगरपालिकेचे कर्मचारी सकाळी वेळेवर हजर होते, आपले काम आटपून आज संविधान दिवस असल्याने संविधानाच्या कार्यक्रमाला हजर झाले, परंतु कुठलेही कामकाज बंद न होते। तसेच मुख्याधिकारी श्री बबन तडवी साहेब आज रुजू होणार होते, परंतु अतिरिक्त पदभार तहसीलदार दीपक गिरासे साहेब यांच्याकडे 2 महिन्यांपासून पदभार होता। त्यांनी उत्कृष्ट काम पाहिले, कोणतीही अडचण समोर आली नाही। श्री बबन तडवी यांची बदलीचा अर्ज वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे, तुम्ही तुमची बदली दुसरीकडे करून घ्या, यासाठी आम्ही सर्व सत्ताधारी नगरसेवक या ठिकाणी जमलो आहोत असे त्यांनी सांगितले। तुम्ही काम बंद कराल, तुमच्याकडे असं काही संविधानात केलंय का? नाही मी जमले नाही समोर नाही खाली कर्मचारी खाली काम राहतं का नगरपालिकेचं? त्यांच्यावर एवढे का बोलवलं? नगरपालिका खाली चालते का आपली? खाली चालते का नगरपालिका? कॅबिनेट तो नगराध्यक्ष कॅबिनेट अध्यक्षांच्या कॅबिनेट त्या कॅबिनमध्ये जा ना। आजपर्यंत कुठला कर्मचारी रस्त्यावर गेलाय खाली नगरपालिकेत गेलेला आहे? संविधान दिवस आहे आणि मी आता आपल्या चोपडा शहराच्या नगरपालिकेमध्ये आहे आणि नगरपालिकेमधली आज अशी परिस्थिती आहे की सकाळपासून संपूर्ण कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे। कोणत्याही प्रकारची गावामध्ये स्वच्छता नाही, कोणत्याही प्रकारचं साफसफाई झालेली नाही असं चोपडा शहरातील जाणकार लोकांकडून कळतं। तर त्या संदर्भात आपण आपल्या नगरपालिकेचे OS जे आहेत तर त्यांचं म्हणणं काय आहे या संदर्भात आपण ऐकूया। आज संविधान दिवस होता, त्यासाठी आम्हाला आज सकाळी 11 वाजता अध्यक्षांनी सर्व कर्मचाऱ्यांना नगरपालिका कार्यालयात जमण्याचे सांगितले होते। त्यानुसार आम्ही जमलो, संविधान दिनाचा कार्यक्रम झाला आणि आता आम्ही आमच्या कार्यालयात येऊन बसलेलो आहे। बरं, आज बऱ्याच कर्मचाऱ्यांनी गावामध्ये साफसफाई केलेली नाही किंवा स्वच्छता केली नाही, त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? तेच आपण संबंधित जे विभाग प्रमुख ते तुम्हाला सांगतील ते सांगतील। बरं, तुम्ही यापूर्वी आता आपल्या स्वच्छता विभागाच्या सभापतींनी सांगितलं होतं, तर तुम्ही म्हणाले की नगराध्यक्षांच्या सूचनेनुसार काम बंद आहे असं बोलले ते? नाही, आम्ही तसं कुठलंही काम बंद आंदोलन आम्ही केलेलं नाही आहे। आम्ही फक्त जसं अध्यक्ष सांगितलं संविधानचे हे करण्यासाठी, कारण आपलं वाचन करण्यासाठी आम्ही जमलो होतो। वाचन आटोपलं, वाचन आटोपून आम्ही आता आमच्या टेबलावर कामावर लागलेलो आहे। आज काही लोकांकडनं असं कळतंय की चोपडा शहरामध्ये कोणत्याही प्रकारची स्वच्छता झाली नाही, तुम्ही काम बंद आंदोलन केलेलं आहे, तर तुम्ही युनियनचे अध्यक्ष आहे, तर तुमचं काय म्हणणं आहे? माझं असं म्हणणं आहे की हे जे तुम्हाला माहिती मिळाली आहे ती चुकीची आहे। आम्ही सर्व सकाळी 5:30-6 वाजेपासून तर 9:30-10 वाजेपर्यंत आम्ही सर्व आमचे कामं सर्व दैनंदिन जी कामं राहतात ते सर्व कामं करून इथे संविधान दिवसासाठी आम्हाला नगराध्यक्ष आणि आमच्या ते ऑफिशियल काम होतं की दर सालाबादाप्रमाणे संविधान दिवस हा पाळला जातो, त्या हिशोबाने सर्व कर्मचारी आम्ही संविधान कार्यक्रमासाठी उपस्थित होतो। मुख्याधिकारी CO यांना तुमचा विरोध आहे का? मुख्याधिकारी साहेबांना विरोध असं म्हणता येणार नाही। आमचे जे सिटिंग मुख्याधिकारी गिरासे साहेब हे 2 महिन्यापासून हे चांगलं काम करत आहेत आणि तडवी साहेबांची बी वरती मागणी आहे की माझी बदली व्हायची, त्यांनी प्रयत्न बी केलं, तर म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की भाऊ तुम्ही जे गिरासे साहेब आहे त्यांनाच काम करू द्या आणि तुम्ही तुमचे प्रयत्न वरती करत राहा बदलीसाठी। यावर तडवी साहेबांनी तुम्हाला काय सांगितलं की बाबा मी हजर होणार? नाही, त्याचं काही त्यांनी काही प्रतिक्रिया दिलेली नाही। असल्यामुळे मी सकाळी 9 वाजेपासून इथे आली। आम्ही आलो त्या टायमाला बाबासाहेबच्या पुतळ्याजवळ चालूच गाडी लागलेली होती, म्हणून मी नगरपालिकेमध्ये आली।
तर इथे येऊन बघते तर सर्व कर्मचारी इथे उभे होते, एक बी कर्मचारी कामावर नव्हता. तर आम्ही त्यांना आरोग्य ऑफिसात बोलवलं. सर्व कर्मचारी म्हणत होते का आम्ही अध्यक्षांचा आदेश पाळून सर इथे सर्वजण आलेलो आहे, काम बंद ठेवलेलं आहे. आम्ही मुकरदमांना पण बोलवलं, त्यांनाही विचारलं, सर्वांना विचारलं तर ते म्हणायचे आम्हाला अध्यक्षांनी सांगितलेलं आहे म्हणून आम्ही काही येत नाही आहे. आज शिवसाहेब येणार होते, त्यांना अडवण्यासाठी हे सर्व इथे जमा झालेले. आम्ही शिवसाहेबांना मध्ये एंट्री करू देणार नाही भो, त्यांना अडवू आम्ही. त्याच्यामुळे आम्ही सर्वजण इथे जमा झालेलो आहे. संविधान दिवस आहे आणि संविधान दिनानिमित्त नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षताई, उपनगराध्यक्ष यांच्यासोबत संपूर्ण नगरसेवक उपस्थित आहेत, कर्मचारीसुद्धा आहेत. तर आज नेमकं काही लोकांचं असं म्हणणं आहे सर की काम बंद आंदोलन आपल्या कर्मचाऱ्यांनी केलं होतं, तर आपलं त्यावर म्हणणं काय? आज 26 नोव्हेंबरला संविधान दिवस पूर्ण भारतात पाळला जातो, साजरा केला जातो. आज 26 नोव्हेंबरला संविधान दिवस असल्यामुळे सर्व नगरपालिकेचे कामकाज बंद आहे हे म्हणणं चुकीचं होईल. नगरपालिकेच्या कामकाजाची सुरुवात सकाळी 5:30 वाजता सफाई कामगारांच्या हजेरीपासून होते. आज सकाळी सफाई कामगार सर्व हजेरीला आले. त्यांच्या शहरामध्ये 5 बीट आहेत, प्रत्येकाच्या बीटवर ते सर्व सफाई कामगार कामाला गेले व शहरामध्ये पूर्ण कामकाज त्यांनी पार केलं. सकाळी 5:30-6 वाजेपासून ते 10 वाजेपर्यंत ही पहिली शिफ्ट असते. त्या पहिल्या शिफ्टचं पूर्ण काम आवरून, पूर्ण काम आटपून सर्व सफाई कामगार आज हे संविधान दिवस असल्यामुळे नगराध्यक्ष मनीषा चौधरी यांनी संविधान दिवसाच्या कार्यक्रमाला 11 वाजता त्यांना नगरपालिकेत बोलवलेलं होतं. तर त्यामुळे सर्व कर्मचारी, सर्व सफाई कामगार म्हणजे सर्व परमनंट कर्मचारी आणि टेम्पररी कर्मचारी हे त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. चोपडावरून साई न्यूजसाठी अनिल पाटीलसह संदीप पाटीलची रिपोर्ट. साई न्यूज सदैव आपल्यासोबत.